माऊली तुनं बरोबर गेम बसवला गड्या. बुड्याला सांगलं तर बरोबर मेळ आणला तू ना. हो ना बुढे, आता बुड्याला तर मी सांगितलं होतं म्हणून बुड्यानं केलता बी तसा खेळ. पण तू मुंशी येऊन मारला ना तटीचा तुझ्या घरी, त्या बुड्याला मारला ना. हा, त्याने बुड्याला किती मारलं त्या मुंशानं. ना बापा त्या उभाऱ्या वानाच्या ना मुंशानं मा बुड्याला झोडलं ना. त्याला दाखवून ना मी हिसका, पण त्याच्या वावरात तर मी जातच नाही गड्या माऊली, सांगतो हे तुले. हा बुडे, तसं नको करू. त्याच्या वावरात जाय तू. हा, आता भांडणं केली की नाही, बुड्याला मारलं की त्यानं, त्याच्या वावरात जाय. तो काय करते काय नाही पाय तू आता. हा, नाही रे बापा माऊली, तुला माहित नाही बापा तो मुंशा किती खराब आहे. तर नियत चांगली नाही बापा त्याची. मी जात नाही बापा त्याच्या वावरात. जाय ना बुढे, जाय ना. बुड्याचा बदला घे नाही तुले. हा, त्याच्या वावरात जायच. हा, तो काय करते काय नाही पायच. त्याचं काय म्हणणं आहे काय नाही ऐक. हा, आणि 4 चौघाच्या गावातले लक्ष आणून दे विषय काय काय नाही. हा हा गड्या माऊली, तू बरोबर बोलून राहिला. मले घरी राहायपेक्षा खरंच त्या मुंशीच्या वावरात जायलाच पुरते. मले तो काय म्हणते काय नाही ऐकायला पुरते, सगळ्या गावाला सांगायला पुरते. म्हणजे कसं त्याचा माझून होईन ना, ढपळ होईन ना मग त्याचं. म्हणतो बुढे तू त्याच्या वावरात जाय. आणि कसं माहिती आहे का, त्यानं तुला हात लावला, काही करायचा प्रयत्न जर केला की झोडणं चालू करायचा, गोठेच मारणं चालू करायचं, जोर जोरात कल्ला करायचा. बंदी पब्लिक वावरातली जमा होते एका ठिकाणी. आणि मी कोण त्याच्या बायकोले पाठवतो वावरात. जाय होय मुंशीराम भाऊ काय करू राहिला पाय. मग त्याची बायको त्याला चपलाईने झोडते. तुला मारायचंही काम नाही. आला बुड्याचा बदला. हा, बुड्याला मारला त्यानं, घेतला बदला तू ना. हा गड्या माऊली, जमलं गड्या, असंच करतो मी. बरोबर आयडिया दिली तू ना. मा बुड्याचा तर बदला घ्यास लागेल ना मले. त्यानं आमच्या घरी येऊन झोडलं ना. थांब रे म्हणा मुंशा तू, नाही तुला तुझ्या बायकोच्या हातचा मार खायला लावला तर हे कमली नाही मग. बुढे तू आता आहे की नाही तगर चालली जाय त्याच्या वावरात. हा, जरा नीन काय म्हणते काय नाही पाय. मी इकडे जातो त्या घरी, त्या बायकोला सांगतो की बुढीवर तो छानच मारून आला त्या नवरा, जाऊन वावरात पाय. हा, मी बरोबर इकडे जमवतो. तो फक्त द्यायला मुंशाले असं बैको तिकडे वावरामध्ये जरासा. बरं माऊली, मग काय वांदा आहे रे. फुल रंगात आणतो मी त्याला मुंशाले. पाय ना मग कसं बोलतो प्रेमाने त्याच्यासोबत. फक्त तू कसं त्याच्या बायकोले घेऊन या वावरात, सांग त्याले. कसं आहे, मी जर प्रेमाने बोलली की नाही की तू असा प्रेमाने बोलते की बस त्याला असं वाटते आता कमली पटलीच आपल्याच्यानं. असंच करतो मी डायरेक्ट आता झांगड पाय तू आता. बरोबर जमवतो बजेट आता. हा चाल मग मी लावतो पुढची फिल्डिंग आता. हा, तू तिकडे फिल्डिंग लाव, मी या मुंशाची फिल्डिंग लावतो आता. हा जायतो. थांब रे बाबू मुंशा, तू माझ्या नवऱ्याला झोडलं ना. थांब तू, तुझ्या बायकोच्या हातचाच मार खायला लावतो तुले. हे कमली आहे ना मग बाबू. भरले आता मुंशीरामचे दिवस भरले. बुढी छानच मारतं काय. हा, म्हाताऱ्या माणसाले तू दादागिरी करतं काय. त्या बुड्याने मारलं. थांबतो त्याचा बदला तर कसं घेतल्याच जाईल ना आता. मी आव ना माऊली सोबत आव ना यायच्या. थांबता बायको आग लावतो आता. तू कमला बुडीवर प्रेम करतो, कसा तिले दाब्या प्रयत्न करतो, कसा वावरात नेतो दिले. पाहतोच ना आता. त्या बायकोला जर नाही आणलेलं का तुला तरी मारायला तर मग म्हणतो तू आता. येले का 7,500 देऊ नाही त्या बुड्या बुडीले, आणि तुला माराही खायला लावतो आता. चलो रे भाई चलो दे, लगाएंगे आग मुंशीराम के घर. वहिनी वहिनी, बोला ना माऊली, काय म्हणता. काय वहिनी, तुमचं काही घरावर लक्ष आहे की नाही बापा. हा, वाया चाललं ना सारं काम. जरा असं लक्ष ठेवत जा ना. तुमच्या रात्री लक्ष देत नाही का. काय खेळ चालू आहे काय नाही तर. काय बोलून राहिले माऊली तुम्ही. हा, कोणता खेळ बापा, काय वाया चाललं. मला काही समजून नाही राहिलं बाबा, काय बोलून राहिले तुम्ही तर. आता काय सांगायला लागते का तुम्हाला. तुम्हाला तुमच्या दारात लोक लक्ष द्यायला पाहिजे होतं बाबा. रात्री पण तुमच्या अजूनही लक्ष झालं नाही. अजून तुम्ही मला म्हणूनच राहिले. काय बापा काय नाही. लक्ष देत जा ना, वाया चाललं ना काम. माऊली तुम्ही असे सोमळीत गोमळी बोलू नका बा. स्पष्ट बोला जे काय आहे ते. तर मला काही असं समजून नाही राहिलं. बापा वहिनी आता स्पष्टच बोलतो मी. जरासं कसं मुंजीरामावर लक्ष द्या बुवा. कसं वातावरण बिघडून राहिलं ना. लय बिघडलंय वातावरणाला. काय सांगा तुम्हाला. मला असं वाटलं बा तुम्हाला लोक समजलं अशी. कार्यक्रम बजेट बसवला असेल तुम्ही मुंशीराम भाऊचा. तुम्हाला अजून काही माहीतच नाही बाबा. काय केलं माऊली. काय केलं मानवऱ्यानं. बापा आता ते सांगा लागते का तुम्हाला. काय केलं. अरे बापा हातून हात मागे लागेला मुंशीराम भाऊ त्या कमला बुडीच्या. काय सांगा तुम्हाला. त्या बुडीले वावरात नेते मुंशीराम भाऊ एकटीले निद्याले अंतरचा. काय पुढचं काय सांगू का आता. स्पष्ट तुम्हाला समजून घ्या तुम्ही. म्हणून राहिली याले घरची भाकर गोळ नाही लागून राहिली. म्हणून त्या कमलीले तो एकटा वावरात नेऊन राहिला. ते पटली का त्याले भोरी पांढरी. म्हणून राहिले बापा की वावरात मा नवरा रोज मसाल्याच्या भाज्या नेऊन राहिला. आणि मला म्हणते की आज खांडोळीची कर तर काल पाटोळीची कर, अशा भाज्या नेऊन राहिला तो. तर कोणासाठी बापा, कमलीसाठी चालू आहे का हे सगळं. मी म्हणतो ना त्याले की बाबा 3 पोळ्यात तर होते तुमचं. पण मा नवरा म्हणते नाही 4-5 पोळ्या दे. कोणी येते भाजी चांगली असली की तुझं नाव निघते असं मला झाडावर चढून देते.
नाही बापा तुम्ही वहिनी अजून अंधारातच आहे बापा. मुंशीराम भाऊ तिकडे खेळ जमून राहिले. बुढीले रोज डबा नेतात, चांगली भाजी मस्त आणि चांगला तो जुगाड चालू आहे तिकडे. लैला मजनू आणि तुम्ही बसा इकडे सोयत. ना बापा माऊली, कसं मला जरा जरा डाऊट होता, पण आता एवढं नव्हतं माहित बापा की मानवरा एवढा पोहोचेला आणि त्या कमलीच्या नांदी लागला बापा. माहितच नव्हतं मला. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही आता तगड वावरात चालल्या जा. वावरात गेले की तुम्हाला सारा खेळ दिसते, काय चालू आहे काय नाही, काय रंगून राहिले हे. तुमची पुरी खोपडी रंगवायला. आता काय सांगा तुम्हाला, आता अंदाजा गोष्टी नाही सांगतायत काही काही. तुम्ही जाऊन पाहा वावरात जावा. आता जातो ना मी, आता जातो ना तटी. पाहतो ना नवऱ्याला हात मुंशाला ते बुडी पटोली, ते कमलीन चमली, ते पांडे कसे झाले आणि तिचे ते पटली का लागे. थांबतो म्हणा, थांब आलीस मी आता. हो जा पटकनी, आली आली ना करू, जावा. रंगी हात पकडला गेलं पाहिजे. आणि कसं खेट्टाना वाजवा. चांगल्या 2-3 चपला सोबत नाही थैली. चप्पल झाना चांगला मुंशीराम भाऊ, म्हणजे डबल कधी कोणा बाईवर लक्षच ना ठेव. नाही तुम्ही पहा ना फक्त मा बजेट, मी काय करतो तर डबल कोणा बाईच्या इकडे पाहिलंही नाही पाहिजे मानवऱ्यानं. असा बंदोबस्त करतो आता, पास तुम्ही. बायको एवढी चांगली असल्यावर, एवढी सुंदर असल्यावर घरी त्याला बायको पटत नाही. दुसरी पाहिजे त्याले. कमलीचे डोंगरी पांढरी ते पटली त्याले मी सोडून. गोड लागून राहिले त्याला, म्हणून तर वावरात पाहून राहिला तो रात दिवसा. नाही तर बापा घरीच तर असे जास्त. जमलं बा आता. आता झोडतात वहिनी त्याला चांगलं मुंशीरामले. आता चाल अजून, आता अजून कार्यक्रम करायला लागेल अजून गावात. अरे बापा रे, लय मारला रे बापा मुंशानं. भुगाच केला ले का म्हणे. माव बेकार मारला ले का मुंशा. पप्पा पप्पा काय झालं पप्पा. पप्पा काय सांगू बापा बाबू तुले की मला झोडलं म्हणून. मुंशानं मारलो मले. पण मोठा झाला की बाबू तू बदला घ्यायचो माय. झोडतो त्या मुंशाले, झोडतो तू, मारतो चांगलं. सायच्यानं मुंशानं जरासा विचार केला नाही. म्हातारा आहे की उतार आहे, चांगलं दाबून हाणलं सायच्यानं मले. बापा रे, ओ माव, आई बापा, अरे बापा. बुडेबा तुम्हाला म्हणतात मुंशीराम भाऊ हाके लोक मारलं म्हणतात, चांगलं झोडलं म्हणतात तुम्हाला. ह्यानं दाबून आता कसा मार खाल्ला ढोरासारखा. कसं हाणलं मुंशीरामनं चांगलं दाबून. का चड्डी पिवडी केलती का बाबा. त्याला कमी आहे काय बुडा. बदला घेतल्या शिव नाही राय. मुंशीरामने मारीन एक दिवस बुडा. रे त्या फोकणी झाले मुंशाले दाखवतस रे. त्यानं मुले 4 मारल्या ना, मी त्याला मारीनच पाहिजे. त्याचे ढुंगणं जर नाही राल केले तर हाईट आहे नाही ना रे, हाईट आहे नाही. पण आता काय करू बापा. दवाखान्यात देतं का रे बा म्हणले. दवाखान्यात देतं का. लय दुखून राहिलं का, लय मारलं रे त्यानं बवाऱ्यात, लय मारलं बापा. दवाखान्यात देतं का रे बोले. दवाखान्यात जावं लागते का आता. आताच तर म्हणून राहिले भाऊ मुंशीराम सोबत बदला घेईन म्हणून. आता दवाखान्यात जावं लागते का तुम्हाला. मुंशीरामला न्यायला लावते की नाही. अरे बाबा दवाखान्यात जावं लागते, नाही तर काय तर बाबा. पाय ढुंगणं सुजले गड्या, पाठही दुखून राहिली. डोक्याले मारला गेला माया, लय दुखून राहिला. दवाखान्यात न्या रे बाबा. प्रायव्हेट मध्ये नाही तर सरकारी मध्ये तरी नेऊन टाका, लय दुखून राहिलं. लहान घरची आंबी खयत. पण आंबी खयला केलंय नशीब तुमच्या घरी. हो बुडवा आता काही काम पण नाही आमचं. संध्याकाळी नेत तुम्हाला दवाखान्यात. संध्याकाळी काय तुमच्या बापानं सरकारी दवाखाना उघडा ठेवलता काय रे. संध्याकाळी नेत म्हणतात. आता न्यान बा हो, न्या रे बाबा. तुमचे उपकार मी भुलणार नाही रे बाबा, जिंदगीभर विसरणार नाही. म्हणले अरे बाबा दवाखान्यात. बापा बुडवा आता काम आहे ना आम्हाला. वावरात चाललो आम्ही. कसं डवरे हाणणार आणि खत टाकणार एका धनाचं. तेवढं काम करून नाही तुम्हाला. संध्याकाळी रिकाम पण झालं की नाही तुम्हाला दवाखान्यात. हा राजा बुडवा रिकाम पण झालं घेतो आम्ही. नाही असं सांगा ना तुम्ही. सायच्या बंद का न मत्ता केला तुम्ही ना. माय कोणीच कामात नाही पडून राहिलं, कोणीच नाही. एवढं गाव मी एवढा बदमाश आहो काय. गावाला एवढा उभारलो का मी. बाबा तसं काही नाही हो बुडवा. आलोच आम्ही. चला ते बुड अजून तुम्हाला लाईन मागे दवाखान्यात नाही. दवाखान्यात चला पोया. हो चला बाबा. अरे दवाखान्यात येत नाही, कोणीच मदत करून नाही राहिलं बोले. बाबा मरतो रे बाबा. म्हणजे वाढलो बोले बाबा. माय हवा साड्या कुत्र्या बसते आता माझं गप्पा झोडत. आता थांब ना तू मुंशी आहे, तुला एखादेच करतो आज. तू येतं खरी जोड, बोल तर खरी प्रेमानं. हात तर लावून दाखव. काय ना खुरपा घालतो तर. ते इच्छाही नव्हती याच्या वावरात यायची, पण कसं आता मला मा बुड्याचा बदला घेणार ना. मा बुड्याला झोडलं ना तू ना. थांब ना तू. नाही तुझ्या बायकोला झोडायला लावलं तुला तर मग म्हणजे हे कमली नाही. आणि हे कमली तर बदला घ्यायशिवाय कोणाचाच राहत नाही. पाय ना मग तू आता.
काय कमला तू नाही नाही करतो हे काय दुसऱ्याचा वावर आहे तू ये जाय ना हा हं? काय तू अशी करतो बापा महारात यायला ना नको करून राहिली तू येत नाही हा मी काय करतो तुला असं काही नाही करत बा तुम्ही, पण कसं माया असं काम करणं जीवावर येत जाय ना, आणि कसं आता होतही नाही ना काम करणं, म्हणून नाही म्हणत जा बापा. पण आता आली ना, आता काही टेन्शन. तुला कोण म्हणते काम कर म्हणून जीवाला तर राहू द्या ना मी म्हटलं का तुला कधी एवढं झालं की तेवढं झालं असं झालं की तसंच झालं हा फक्त कसं तू मला दिसली की नाही मला मग चांगलं वाटते काय सांगू तुले हा मी तुझ्यावर मरतो हो तू फक्त एकदा आपली सेटिंग लाव फक्त एकदा तुला जिंदगीवर सुखात ठेवतो ना मी हो तुला काहीच करायचं काम नाही कमला काय सांगतो तुला बाबा मुंशीरा, मी तशी नाही ना बापा, तशी नाही ना मी. आणि तुम्ही धाव धाव बापा तेच गोष्ट करून राहिले. अहो बापा मला नाही पटत ना अशा गोष्टी. आता मी तशी नाही ना अशी नाही मग असंच आहे तुझे हा म्हणजे तू पटतं हा मी साऱ्या गोष्टी म्हणजे पुऱ्या करून राहिलो हा पण तू अशी करता काय हं? एकदाच म्हणतो ना फक्त मी तुला एकदम जिंदगीवर तुला सुखच आहे ना ते डॅने काय पडेल हा तुला सुखच देतो ना मी अहो बापा काही नशीन मा नवऱ्याजवळ, पण कसं मी लग्न करेल आहे ना, मा नवरा आहे ना तो. आणि तू काय केलं घरीवर मा नवऱ्याला मारलं माय. नाही ते वाईटच झालं माझ्यानं गलती झाली ना रे तू नाही नाही म्हणस हा तू बुडाई नाही नाही म्हणे डॅने म्हणून मा मस्त खराब झालं ना हा एक तर मी तुझ्यावर जी छानशे मरतो तू मला दिसली की नाही मला खूपच आनंद होतो खुशीच होती हा मला तू कसं महाराज 24 तास पाहिजेस म्हणून मा असं झालं ना हा म्हणून मी मारलं पण जाऊ दे तो विषय आता हं? आता दुसरा विषय आपला जमून एकदा बजेट आपला वाईट नाही, लय वाईट केलं तू ना. मानवऱ्याला मारा नव्हतं लागत. मानवऱ्याला आता किती राग येते शिन तुया, तरी पाठवलं की नाही मानवऱ्यानं तुया वावरात. जाऊ दे न त्याचा पश्चाताप मली आहे बुड्याला मारायला नव्हतं पाहिजे मी पण जाऊ दे तो विषय सोडून दे आता आपला प्रेमाचा विषय पाहिनं चालणं खोपडीत एकदा मग इच्छा करणं पुरी चालणं खरंच न हं चाल कमली असू नको करून तुला लागलंच तर अजून 7,000 देतो ना मी चाल तू फक्त चालणं नाही बाबा मी नाही येत खोपडीत आणि फोपडीत बापा. माझं काम काय आहे, निंद्याचं काम आहे ना. मला निंदू दे बापा फक्त. आणि जे काय असेल ते अटी बोल, अटी सांग मला. मी तिकडे काही येत नाही बापा. चालणं अशी करून राहिली का तू हा चालणं खोपडीत चालणं एकदा फक्त कमली माझी इच्छा नाही पुरी करत काय चाल बरं खोपडीत गेल्याशिवाय तू काही मानत नाही मग, हे की नाही. खोपडीतच शाळा करायला लागेल मग मला आता. तिकून तुझी बायको येऊनच राहिली ना. बरं चालतो खोपडीतच पकडून देतो तुला आता. बरं बापा, तर एवढा म्हणूनच राहिला तू तर चाल बापा खोपडीत चाल. पण कसं मला 7,000 नाही बरं 15,000 लागतील सांगून राहिली. 15 काय वीज घे पण चाल पटकनी मला खुश कर चाल लवकर चाल बरं चाल मग चाल पटकन. जमलं येऊन राहिली खोपडीमध्ये आता पा कशी खेचतो कमली तर हा कस कमले हा आज मजा येईन चांगली आज हा आनंद घेतो मी पुरा जीवनाचा आनंद घेतो कमले हा पाय कमले कसं व्हायचं तुले दादा येणं कमला तू काय सरमून राहिली व हा ये कोणीच नाही ना टीसा आपण दोघं जणांना मैदान मोकया येणं 5 मिनिटाचा खेळ आहे सरमू नको बा तू पटकनी ये पटकनी करून टाकू जिकडल्या तिकडे ये लवकर हा ना बापा मी काही सरमत नाही ना. मैदानी मोकळा आहे, पण कसं आजूबाजूला पाहा लागते ना, कोण आहे कोण नाही. लक्ष नाही द्यायला लागत काय, कोण पाहिलं आपल्याला अटी की अटे कोण पाहिले काम पण आहे कोणी ताकद नाही मारत यायची मुंशीरामचं काम भारी आहे तू ये टेन्शन न घेऊ ये बरं कमला ये देतो तुले 15,000 देतो ना हा टेन्शन न घेऊ न तू पैशाची काहीच कमी नाही पडू देत ना तुले हा पैसा म्हणजे पैसाच तुले चाल ये फक्त तू येतो मी. हा तू अशी सरमत नको जात जो झटकनी बोलायला पटकनी यायचं आपलं मी का दुसरा आहो काय ती अशी का ना मी लई दिवसाला मरतो यावर काय सांगू आता एवढी पटतो तू मुली की बस हो मा बायको म्हणजे माघोरी मन नाही लागत तू यावर लय मन येलाय नाही मी काही सरमत नाही, पण कसं आता असं अनोळखी माणसासोबत कसं बोलणं चालणं असं वेगळंच वाटते ना, म्हणून कसं दूर जरा कसं आहे ते. आता मी काय अनोळखी आहो काय रोज पाहतो बसतो उठतो पण एका ठिकाणी अनोळखी आहे म्हणतो तू हा अनोळखी नाही ना आपण हे लोक हे लवकर वर पटकन झटकन उरकून घेऊ आपलं
याने तर जास्तच घाई झाली. थांबणार रे बापा, त्या बायकोला येऊ दे ना, मग पाय ना काय होते तर तमाशा. हो ना येऊन तर राहिली बापा, एवढी घाई बी काय कामाची, का जराशी शांतता. नाही ना, माझ्यानं राहिल्या जात नाही. तुला काय सांगू मी आता, काय सांगू. किती दिवसाचा चानस पाहून राहिलो तू, पण आज तू न हो म्हटलं व मले. म्हणून माझ्यानं काही राहिलं नाही, जाऊन राहिलो बा. रावलं तर माझ्या नाही जाऊन राहिलं, पण कसं आता अति घाई संकटात नाही असं असते ना ते. जरासं कसं शांतता राखा लागते बापा, घाई गडबड मध्ये कसं काम बिघडते ना. ये बरं लवकर पटकनी जो, ये बरं ये लवकर झटकनी पटकनी. हा येणं करून सुरू आता दडम दडम. ये लवकर बरं. हा ये अय कमला, येणं पप्पी दे बरं आता झटकनी. मुली लई आठवण राहिली मला पप्पी दे. आता का आलंय का पप्पीवर काम बापा, जरासं थांब ना. एवढी घाई असते का मोठी. हसू टाइमपास करतो बऱ्या तो, भाईतले का मला हेच नाही पटत. नाही, आपल्याला जे पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे मला टाइमपास करणं आहे ना, तुझी बायको तर आली पाहिजे का अगोदरच होऊ देता बापा. हो ना हे लवकर दे, लवकर दे ना, दे लवकर. अरे बाबा, आता मनशिराम चिटकून राहिला. मला तर कसं होऊन राहिलं आता. हा जोड झाला तर कधी येते रे बाबा याची बायको आता, की करते हाच कार्यक्रम आहे आता. चिटक ना रे. अजून जोड जाय ना, अजून जोड जाय त्या कमलीच्या. हो तसं काही नव्हतं ना, काही नव्हतं तसं. तसं काही नव्हतं. मग कसं आहे, मग कसं आहे जोड काय आहे. जमलं रे बापा, आली हे आता. कसं रे मुंशा, पाय ना आता कशी पिटाई आहे तू इथं. कशी काय आली वावरामध्ये, मला म्हणे येत नाही ना, आली कशी कसं यायची. कसं काय झालं घोर साहेब. तुला तर माहिती मी का तसा हवं काय. त्या बुढीच्या डोळ्यात कचरा गेलतं ना, कचरा काढून राहील तो मी, कचरा काढून राहतो ना. लस म्हणजे लस लढेन पडेन ते बुढी, म्हणून मी फूक मारला तिच्या डोळ्यामध्ये. तसं काही नव्हतं, काही तुला पाहिलं ते काही नव्हतं ना तसं. ते काही सांगू नको रे तू, मला सगळं माहित आहे ना. तू लय चॅप्टर आहे. कुठे डोळ्यात कचरा गेला रे बुढीच्या, आणि कुठे लढून राहिली बुढी. बुढी तर लय झटकट आहे बाबा, पाय ना कशी उभी आहे तर. अगं तसं काही नव्हतं की तुला गलत फहमी झाली ना, गलत फहमी झाली बुवा. तसं काही नाही, आपलं काही नाही घेत तसं. तुला तर माहित आहे मी कसा आहोत, कसा आहो मी. तू मला काही सांगू नको. तू कसा असतं मला सगळं माहित आहे बाबू. तू बावरला, तू काही खरा नाही राहिला, पहिल्यासारखा नाही राहिला तू आता. तर मग मित्र, उर्वरित भाग आपण उद्या बघू मग आता. काय होते आता, मुंशीरामची बायको काय करते मुंशीराम सोबत ते पाहू मग आता पुढे. व्हिडिओला कसं लाईक शेअर कमेंट्स करा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आम्हाला कमेंट्स करून.